Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। शेवटी सगळ्या नेते मंडळींना राजू शेट्टी असतील, वामनराव शेकाप असतील, अजित नवले असतील, आमचे अनेक सहकारी जे नेते मला महादेव जानकर असतील, खूप जण आम्ही बसलो होतो। त्या सगळ्यांनी चर्चा करून आता 30 जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे। त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा काय ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू। पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावू ना। सारखेच फुकतात आणि सारखेच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली। आता पुन्हा माझ्या ऐकीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून द्यायचं होतं, आम्ही माफ करू। लोक काय म्हणतात, तुम्ही सांगितलं नव्हतं। त्याच्यावर जे शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागणार आहेत, पण त्याला त्या बँकेवर पण नव्हता, लोक पालनच तयार नाही। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैसे केलं पाहिजे। काल कर्जमाफीच्या बद्दल त्याच्यात उगीच कर्जमाफी सगळी होणार त्याच्या 30 जून 2026 यावेळेस आम्ही ते ठरवणार, कारण नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर, कारण यंदा एकदम खूप मोठा भार पडलेला आहे सरकारवर। पण आमची सगळ्यांची चर्चा झाली, मामा होते, मुख्यमंत्री होते, आमचे एकनाथराव होते, राजू शेट्टी होते, महादेवराव जानकर होते, आमचे बच्चू कडू होते, त्याच्यामध्ये हे होते काय त्यांचं नाव अजित नवले होते, आपले तुपकर होते, रविकांत तुपकर होते, आपले माजी आमदार वामनराव शेकाप ते होते, बरेच जण आम्ही होतो उशिरापर्यंत बसून। त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेला असल्यामुळं, परंतु हे सारखं होणार नाही। पैसे आर्थिक शिस्त तुम्ही पण लावा। बँका तर तुम्हाला जे वेळेत परतफेड करतील त्यांना 0% व्याज आहे आपल्या पीडीसीसी बँकेचं। त्याच्यावर आपली परिस्थिती इतरांच्या तुलनेने तशी बरी आहे, त्याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी। आम्हाला ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही, ही पण बाब मी आपल्याला सांगतो। अमोल पवार तुम्ही इथं बसलाय, बापू इथलं काम